सगळ्यांची लाडकी होस्ट, छोट्या केसांची मोठी गोष्ट, तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते तुमच्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे तज्ञांचा सल्ला. तर मंडळी नेहमीप्रमाणे तुम्हाला तर माहितीच आहे, या कार्यक्रमात आपण एक विषयाचा तवा घेतो, त्यावर या मान्यवराचा डोसा लावतो आणि मग या प्रेक्षकांचा मसाला भरतो आणि मग आपला टक 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 मसाला डोसा तयार. ही काय ओळख करून देताय तुम्ही माझी? नाही सर, ते काय तेच ऐकून प्रेक्षक बोर होतात, पण मी अदनबदन असं क्रिएटिव्ह रचत असते. नाही पण काय होतं, तुमच्या क्रिएटिव्हिटीच्या नादात माझे डोसे लागतात, असं नका करू. नाही खरं तर मी तुमची इडली लावणार होते, पण तवा होता ना, तव्यावर इडली कशी लावणार, म्हटलं गरम गरम तवा आहेस तर मान्यवरांचा डोसाच लावूया. मॅडम, तवा तापला असेल तर मी माझा डोसा लावायला तयार आहे. मोरे थांबा ना, आल्या लगेच सुरू नको करू, मग माझा चर्चेत लक्ष नाही लागत. काय करताय तुम्ही मॅडम? तुमच्या लक्षात आहे ना, हे थेट प्रक्षेपण आहे, लाईव्ह आहे हे. तुम्ही असं कसं फ्लर्ट करताय? चर्चेला सुरुवात करूया ना प्लीज. प्लीज. हा, तर आपण लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करूया. मंडळी, आजच्या आपल्या कार्यक्रमाचा विषय आहे मानसिक स्वास्थ्य आणि आनंदी जीवन. आणि या विषयावर मार्गदर्शन करायला आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत या विषयातले अभ्यासक पृथ्वीक मनकवडे, आणि त्यांचं स्वागत मी माझ्या छानशा कवितेने करणार आहे. तर मंडळी, आजच्या कवितेचं नाव आहे आनंद कुणाचा. आनंद कुणाचा, आनंद कुणाचा, आनंद माझा का आनंद तुझा, आनंद हिचा का आनंद तिचा, आनंद त्यांचा का आनंद ह्यांचा, कुणाचा आनंद, कुणाचा आनंद शिंदेंचा, कारेकरांचा, इंगळेंचा, सावंतांचा, कुणाचा, शोधा शोधा शोधा. आणि सापडत नसेल ना तर मग जगत राहा किड्या मुंग्यांसारखे. अरे बापरे. नाहीतर मरा मरा दलिंदरांनो, कुत्र्याच्या मौतीनं मरा. मग तळमळत राहील तुमचा आत्मा कचऱ्याच्या ढिगाऱ्यात, रक्ताच्या थारोळ्यात, प्रेतांच्या खचात तळमळत राहील. कशी वाटली? जबरदस्त. अंगावर रोमांस उठला. अंगावर कसा रोमांस सुटलाय तुमच्या? अरे काय तुम्ही कशालाही जबरदस्त म्हणताय? आणि तुमचं काय, ही कविता आहे? हो सर, काल रात्रभर जागून मी ही विद्रोही कविता लिहिली आहे सर. अरे नका जागू, तुम्ही फक्त कविता केलीये, विद्रोह दर्जाने केलाय. नका, यापुढे तुम्हाला कविता सुचली की दांडकं घ्यायचं, डोक्यात मारायचं, बेशुद्ध पडायचं. ओके? एक लक्षात घ्या, आपण आता ज्या विषयासाठी इथे जमलेलो आहोत, ज्या विषयावर परिसंवाद आहे, अत्यंत महत्वाचा. येस सर, विचारा. आता जो आपला प्रश्न आहे ना, त्याच्याबद्दल मला थोडासा प्रश्न विचारायचा आहे. बोला. हरकत नाही, हा विचार. मानसीचं स्वस्त अंड्याचं जेवण. हे काय लिहिलंय? मानसीचं स्वस्त अंड्याचं जेवण. नाही, तर मला स्वस्त अंड्याचं जेवण जेवायचं असेल तर ही मानसी कुठे भेटेल? हा विषयच नाहीये आपला. या अशा विषयावर स्वतः मानसी तरी परिसंवाद करेल का, मला सांगा. मानसिक स्वास्थ्य आणि आनंदी जीवन असं आहे की नाही हे? अच्छा. हो हो, तसंच आहे. मागे व्हा, मागे व्हा, प्लीज प्लीज मागे व्हा. एक पाऊल पुढे आले ते आमच्यावर अविश्वास दाखवायला. तसंच लिहिलंय. तर आपला आजचा जो विषय आहे मानसिक स्वास्थ्य आणि आनंदी जीवन. मित्रांनो, आनंदी जीवन म्हणजे काय? आनंदी जीवन म्हणजे आनंदी आयुष्य. आणि आनंदी आयुष्य म्हणजे आनंदी जीवन. आनंदी जीवन ते सांगतात ना वासाड्या. तुझं लक्ष कुठे आहे? लक्ष कुठे आहे तुझा? नीट लक्ष दे ना. प्लीज आवाज फोड. प्लीज बसा, प्लीज. लक्ष नको त्याचं. ठीक आहे. मोरे बसा. असं मोरे बस. आवरेचा प्रश्न नाही नाही नाही, ऐका ऐका सर, सर चिडू नका. हे बघा, या सुद्धा गोष्टी आहेत.
याच्यामुळे सुद्धा आपलं मानसिक स्वास्थ्य बिघडू शकतं. बस शांत. माझा बिघडला माहिती आहे मला हो, हो. कळतंय Sorry, कळतंय. हंस. नो प्रॉब्लेम. मोरे. ऐका, आता महत्वाचा प्रश्न, आपला आजचा विषय मानसिक स्वास्थ्य म्हणजे काय. सर येस, बोला. नाही माहीत. मला माहिती आहे तुम्हाला नाही माहित, म्हणूनच मला परिसंवादाला बोलवलेलं आहे की नाही. मानसिक स्वास्थ्य म्हणजे काय, तर मानसिक स्वास्थ्य म्हणजे मेंटल हेल्थ. मन सुदृढ असणं, मन हेल्दी असणं, हे कशा एक मिनिट थांबा ना. काय आहे ह्याला काय अर्थच नाहीये. थांबा ना. सर ते हे असं नाही नाही करायचं का नाही, असं नाही करायचंय. सर आम्हाला वाटलं ते मानसिक स्वास्थ्यासाठीच आहे. नाही, एक मिनिट थांबा. सुरू नका हो. एक मिनिट ऐका ना. मॅडम प्लीज थांबा. काय तुमच्या लक्षात येत नाहीये, मी वेगळं सांगत होतो. ही बोलण्याची पद्धत आहे, म्हणजे टप्पे सांगत होतो की मन सुदृढ असणं, मन हेल्दी असणं हे गरजेचं आहे. आणि हे कसं होतं, आपल्या दैनंदिन आयुष्याचा आपल्या मानसिक स्वास्थ्यावर खूप परिणाम होत असतो. मानसिक स्वास्थ्यावर परिणाम होतो म्हणजे नेमकं काय होतं ते मी तुम्हाला सांगतो. आता तुम्हाला सांगायचं, एकदम सोपं उदाहरण द्यायचं तर, आपलं मन जर प्रसन्न असेल तर आपला दिवस छान जातो की नाही. मग माझा थोडा वेगळा आहे. म्हणजे मुलात कसं ना, माझं मनाशी काही देणं घेणंच नाही आहे. म्हणजे छोट्या कॅन्सरची बाई जर माझ्यावर प्रसन्न असेल तर माझा अख्खा दिवस चांगला जातो. मोरे तुम्ही पण ना मला मी गप्प बसली. हे काय करताय तुम्ही. मी लाजते. तुम्ही लपताय. लाजणं आणि लपणं यातला फरक नाही कळत आहे तुम्हाला. प्लीज Sorry, बसायचं ते प्लीज. खूपच मला लाज नका वाटलं. करू. Sorry. प्लीज. मोरे थांबा ना. नाही, मला कळत आहे. तर आता या मनाबद्दलच आपण म्हणू. मन प्रसन्न असणं म्हणजे दिवस छान जाणं असं असतं. आता मन कुठे असतं. सर हो बोला. कुठे सर असतं? माझं मन माझ्या पायात आहे. कसं काय. सर मी नाईट ड्रायव्हर आहे हा. ना, मी पायाने ब्रेक मारतो. मग? मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक. पॉम हा. पॉम. तू जरा थांब. ई. ए. नाही असं हे बघा, हे पण आहे ना मानसिक स्वास्थ्य जपण्यासाठी. हे सुद्धा आहे, असे विनोद करायचे, आपल्याला आनंद मिळतो त्याच्यात पण मानसिक. ओके, नाही करत आम्ही. थांबा. नाही आवडला नाही नाही, ना. हो पण अजूनही प्रश्न अनुत्तरितच आहे. मन कुठे असतं. मन बिन काय नसते हो, हं? काय नसते, भांगारपणा आहे सगळा. मी सांगतो तुम्हाला. ऐक. इकडे बघा. मला सांगा, पुरींकडे जर मन असतं तर सोडून गेले असतं का पोरासने. गेले असतं का सांगा मला. दर्द आहे. हा काय नाही, सगळी अंगातली मस्ती आहे तुम्हाला सांगतो मी. ही फालतू नाव आहे, ही मन बिन फालतू नाव दिलंय की नाही, ही त्या कवी लोकांनी दिलेलं आहे. पहिलं तुम्हाला सांगतो, ती कवी लोक जी आहे ती ना, नाव देणारी हुडकून पाडली पाहिजे. त्यांचं मन घेऊन दांडक्यानं रपारप आणली पाहिजे ती. मनन बिन सांग काय नाही, मन बिन हे फालतूगिरी सगळी मन बिन. थांबा शांत. बापरे, थोडंसं हे झालं त्यांना. पहिलाच माणूस पाहिलेला आहे मनावर इतका चिडलेला. मग काय तर? नाही ऐका, असं करून चालणार नाही. काय मन म्हणजे काही अवयव नाही ना कुठला. त्याला शोधून काढलं आणि फटके दिले, किंवा तो बिघडला असेल तर बाबा बाहेर काढला, रिपेअर केला, ऑपरेशन केलं आणि परत लावला. मन अवयव नाहीये ना. मन मुळात लक्षात घ्या, मन आपल्याला ना दिसत नाही. हा. म्हणजे मन भूत असतं. शांत बसा. नाही असं नाही. काय कसं समजावं तुम्ही. एक मिनिट. मन म्हणजे आपल्या अंतरंगातील एक पडदा, हो की नाही. नाही. नाही तसं नाही. अरे म्हणजे मी असं म्हणतो, मन म्हणजे आपल्या अंतरंगातील एक पडदा, नाही का. नाही. कोणी काही बोलू नका, मी सांगतो तेवढं फक्त ऐका. मन म्हणजे आपल्या अंतरंगातील एक पडदा, बाहेरच्या जगात डोकावून बघण्यासाठीची एक खिडकी. मन हा काही अवयव नाही, बाहेर काढला, ऑपरेशन केलं, बरं केलं असं नाही. पण मन बरं करण्यासाठी आणखीन वेगळे उपाय आहेत. मन बरं कसं होऊ शकतं. आपण आनंदी राहायचं, मन बरं होतं. छान विचार करायचं, मन बरं होतं. आता मनाला आनंदी करण्यासाठी काय बरं करायचं. मनाची पप्पी घेतली पाहिजे. शांत बसा प्लीज. शांत बसा प्लीज. तर मनाला आनंदी करण्यासाठी काय करायचं, तर आपण छान विचार करायचा. स्वतःबद्दल, इतरांबद्दल. काय मानसिक स्वास्थ्य आपला जो विषय, फार महत्वाचा विषय, हे लगेच बिघडतं सुद्धा. आणि त्याच्या मागचं सगळ्यात मोठं आणि महत्वाचं कारण म्हणजे न्यूनगंड.
न्यूनगंडामुळे आपल्याला डिप्रेशन येतं आणि मानसिक स्वास्थ्य बिघडतं. त्यामुळे सगळ्यात आधी न्यूनगंड काढून टाकला पाहिजे. नाही समजा आपण दोन्ही असं बाहेर काढलेलं तर काही प्रॉब्लेम होणार नाही ना. कशाला एखादं राहू दे ना. आता एवढ्या वर्षाची सवय असेल तर कशाला काढायचं त्याला. एक मिनिट न्यूनगंड म्हणजे काय समजताय तुम्ही? ते किडनीच्या बाजूला असतं ते. ते स्वादुपिंड आणि ते एकच असतं, दोन नसतं. किडन्या दोन असतात. उगाच आपलं काहीतरी. न्यूनगंड म्हणजे काय ते माहिती नका ना रे मला. असं का मी इतकं मानसिक स्वास्थ्यावर बोलतो आणि माझी चिडचिड होते, मग बरं नाही दिसत ना. सॉरी सर तुम्ही सांगा sir. नाही, हा. तुम्ही सांगा न्यूनगंड म्हणजे हा न्यूनगंड न्यून म्हणजे कमी आणि गंड म्हणजे माहितीये मला. काय. ते मॅडम तो श्याम राजपूत नाही का आपलं बोलतो. हा गंडपटक आहे असं नाही म्हणत ते. तरी बाय ना गंध फटक असं म्हणतात. हा म्हणजे काय गंध फटक म्हणजे काय तर त्याच्या भाषेत घाणेरडा. मी इथे जे म्हणतोय ते गंड. न्यून म्हणजे कमी आणि गंड म्हणजे कॉम्प्लेक्स. आता हे बघा, हे फार महत्वाचे मुद्दे आहेत. न्यूनगंड, अहमगंड म्हणजे काय? न्यूनगंड म्हणजे आपण इतरांपेक्षा स्वतःला कमी लेखणं. अहमगंड म्हणजे आपण इतरांपेक्षा खूप ग्रेट आहोत किंवा मोठे आहोत असं समजणं. आणि याला इंग्लिशमध्ये इन्फिरियरिटी आणि सुपेरियरिटी कॉम्प्लेक्स म्हणतात. आणि तामिळमध्ये यांना कोडा कशाला कशाला तामिळमध्ये कशाला जाणून घ्यायचंय? आपलं असंच म्हणजे मागे पुढे मी डोसा खायला तामिळनाडूला गेलो ना तर कसं मध्ये अडवणी करणार नाही ना. मुळात आधी शब्द बोलायला शिका. नायडू नसतं ते, नाडू असतं. नाडू. अच्छा असं आहे का? हो. हा, आमच्या बाजूला ते अनिल नायडू आहेत तर ते खरं तर अनिल नाडू आहेत. त्यांना सांगते मी. मरा ना त्या नाडूने गळ्याला बांधून असं काहीतरी मरा ना. तुम्हीच बोललात सर. उगाच काहीतरी मध्ये मध्ये नायडू हे आहे आडनाव आहे आणि नाडू हे ते तामिळनाडू प्रदेश आहे. उगाच विषयाला एक हे कुठे होतो आपण? सुप्रियाच्या कॉम्प्लेक्स मध्ये पचकन पत्ता सांगा मी लिहून घेतो. सुपिरियरिटी कॉम्प्लेक्स आहे ते. बरोबर. सुपिरियरिटी कॉम्प्लेक्स. सुप्रिया कॉम्प्लेक्स कुठनं काढलं मध्ये? मानसिक स्वास्थ्य. हा मानसिक स्वास्थ्य. तर हे जे न्यूनगंड अहमगंड आहेत हे येतात कसे? येतात कुठून? काय होतं माणसात उपजत स्पर्धा करण्याची एक वृत्ती आहे बघा. आपल्याला सतत स्पर्धेत उतरायचं असतं. हा माझ्यापेक्षा जास्त आहे रे, हा माझ्यापेक्षा कमी आहे. बरोबर. आपण कळत नकळत नाही का स्पर्धेचा भाग होत असतो आणि ह्या स्पर्धेत आपण हरायला लागलो, मागे पडलो की न्यूनगंड येतो आणि मग त्यातनं बिघडतं ते मानसिक स्वास्थ्य. फ्लॅबर गॅस्ट ए गप्पा बस. इतका काय तुला आश्चर्याचा धक्का बसलाय फ्लॅबरगॅस्टेड म्हणशील? उगाच एक इंग्लिश शब्द कुठेतरी वाचतो, ऐकतो आणि बोलतोस का रे? गप्पा बस. सर चिडताय का? मी नाही चिडत आहे. होय. नाही इधर का ना. हा? काय कसं बोलवलं मला? इतर काऊ ना. बरं ती तुम्ही म्हणला आता ते हारल्यावर ती काय मानसिक स्वास्थ्य. बिघडतं. हो. न्यूनगंडी तुम्ही म्हणून ती. न्यूनगंड. हा तुम्ही म्हणला आता ती. हम्म. तर मग ससा का बरं आनंदी होता? म्हणजे मग ससा का बरं आनंदी होता? म्हणजे नाही ती गोष्ट होती की नाही त्याच्यात तो ससाला का कुत्र्यागत हारला होता कासवाकडनं. आ त्याला लाज वाटायला पाहिजे की नाही माकडाला? सांगा बरं मला. सशाला माकड म्हणाला तुम्ही? हारलंय तिच्या आईला बेन तरी लागा उड्या हाणते टनाटाना म्हशीगत लागा. ससा म्हशीसारखा उड्या. मग त्याला लागा कानवर करते डोकरा मूस काढला पाहिजे की नाही त्याला एक? ससा आहे का कोण ससा आहे? म्हणजे एक मिनिट. त्याचं मानसिक स्वास्थ्य बिघडलं नाही का? सांगा बरं. एवढं बियाणं हरलंय तरी एक मिनिट थांबा. त्याचा न्यूनगंड आला नाही का बाहेर? अरे थांबा एक मिनिट थांबा. तुम्ही वेगळीकडे चाललाय. साधी काल्पनिक गोष्ट आहे. तुम्ही अस्मिता नका करू तिची. थांबा. पण एक चांगलं आहे बघा. एक आणखीन एक चांगलं उदाहरण मिळालेलं आहे. ससा कासवाची गोष्ट. आता बघा आपण लहान मुलांना आपण ही गोष्ट ऐकवतो की नाही? ऐकवतो, ससा ऐकवतो. कासवाची गोष्ट. हो, हो. पण नकळत आपण त्यांच्यात स्पर्धेची वृत्ती तयार करतो की ससा बघ हरला, कासव बघ जिंकलं, आहे की नाही? हे चुकीचं आहे. इथनं येतात ते न्यूनगंड अहमगंड. तर अशा वेळेस काय? आता तुम्ही हा विचार करा ना फक्त की समजा ही गोष्ट तशी नसती, यात ससा हरलाच नसता किंवा यात शर्यतच नसती तर जग किती सुंदर असतं. त्याच्यात काय मजा आहे? मग गोष्ट कशी सांगितली असती पोरासनी? नाही सर विषय भरकटतोय आपला. हा? आपला विषय भरकटतोय. हो ऍक्च्युली खरं तर हो हो, हो. आपला जो आजचा विषय आहे त्याच्याबद्दल मला थोडासा प्रश्न विचारायचा. येस सर बोला. माणसाचं सुस्त अंदमानचं ज्वानी. नाही. हे काय लिहिलंय? माणसाचं सुस्त अंदमंत ज्वानी. हे असं नाही लिहिलं. हे मानसिक स्वास्थ्य आणि आनंदी जीवन असं लिहिलंय. अच्छा लिहिलंय? माझ्यावरती अविश्वास नका दाखव. अच्छा लिहिलंय? खाली बसा सर प्लीज खाली बसा.
चिडू नका सर, ते त्यांची पद्धत आहे, होतं सर त्यांचं. अरे ही पद्धत ही चुकीची पद्धत आहे, होत असं नका बसून असे प्रेक्षक. सॉरी सॉरी. सर ए गप काय आहे? तुम्ही चिडल्यावर वेताळासारखे दिसताय. ए गप्प बस रे. हे खरं बोलल्या, हा बोला, हा बोला, तुम्ही सगळे बोला. खरं बोललो सर. एक चुकीचा बोलतो, एक चुकीची उपमा देतो, वाटेल तेव्हा. काढा तुमचे मेंदू आणि कुस्ती खेळायला लावा इथे. सगळे हाराल एकत्र, एवढे ढ मेंदू आहेत तुमचे, चिडायला लावताय. मानसिक स्वास्थ्य, मानसिक विषय लक्षात घ्या. काय महत्वाचं काहीतरी सांगतोय. मानसिक स्वास्थ्य आणि आनंदी जीवन. आनंदी जीवन माझं होच देतात मला, हे काहीतरी चुकीचं विचारतात. बसा सर बस. कुठे होतो आपण त्या गोष्टीवरती होतो. हा, तर लक्षात घ्या, ही जी गोष्ट आहे लहान मुलांना आपण जी ऐकवतो, काय त्याच्यात कोणतरी हरतं ना, कोणतरी जिंकतं. बरोबर आहे. या हरण्या जिंकण्यातनं जेलेसी निर्माण होते. आता जेलेसी हा सुद्धा एक फॅक्टर आहे मानसिक स्वास्थ्य बिघडण्याचा, जेलेसी. आता मला सांगा, इथे बसलेल्यांपैकी कुणी कोणावर जेलस होतं का? मी तुमच्यावर जेलस होतोय. का माझ्यावर का? होणारच ना. का? काय छोट्या केसांची बाई आहे ना, तिच्या शेजारी तुम्हाला बसायला मिळालंय, मला कुठं मिळालेलं आहे? मला जर बसायला भेटलं असतं ना, तरी काहीच्या काय केलं असतं. मोरे सर प्लीज त्यांना इथे बसू द्या प्लीज. तुम्ही काय काय लोकल मध्ये आलोय तुमच्या? हमारे इनको जगा दो. नाही, पण त्यांना वाटतंय तर बसू द्या ना थोडा वेळ सर. अरे वा रे वा, त्यांना बसायला देऊ आणि मी कुठे बसू? सॉरी सर सॉरी, मी माफी मागते. नका मागू, काही अर्थ नाहीये त्या माफीला. एकच माणूस इथे फक्त शांतपणे ही चर्चा ऐकतोय किंवा समजून घेतोय, तो मागचा माणूस. हो हो हो. सर, तुम्हाला या परिसंवादात सहभागी व्हायचं, काही प्रश्न असतील तर विचारा. मानसिक मानसिक खाली बस, खाली बस, खाली बस. हा काय प्रश्न आहे? मानसिक मानसिक, हा काय स्वर आहे? सर जेन्युइन प्रश्न आहे सर माझा खरंच. नीट विचार. सर थंडीत काय काळजी घेतली पाहिजे आपण? हा हा थंड. हा काय प्रश्न आहे? याचा काय संबंध आहे? नाही सर, मागच्या वेळेला मान्यवर आले होते थंडीवर चर्चा करायला, हा. तेव्हा माझा प्रश्न राहिला होता, तो आता विचारून घेतला. खाली बस, खाली बस, खाली बस. सर हे मानसिक स्वास्थ्य सर जप. एक हटात गेलं मानसिक स्वास्थ्य. बावळट. मानसिक स्वास्थ्य, आनंदी जीवन नाही. माझं आनंदी जीवन, इथे आल्यापासून माझं दुःखी झालंय जीवन सगळं. आनंदी जीवन, आनंदी जीवन, त्रास दिलाय नुसता. एक जण नीट प्रश्न विचारत नाहीये. शांत हो यार, शांत हो. मानसिक स्वास्थ्य, आनंदी जीवन, मानसिक स्वास्थ्य. ऐका, हे बघा, असं माझ्यासारखी चिडचिड झाली ना कधी, की काय करायचं ते सांगतो. एक उदाहरण देतो, तुमचं तुम्हाला कळेल की रिॲक्ट न होणं किती गरजेचं आहे. त्याच्यातनं तुम्ही कसं स्वतःला शांत करू शकता. समजा तुम्ही रस्त्याने चाललेला आहात. सर काय आहे? मी चालतोय की दुडू दुडू पळतोय? चांगला प्रश्न आहे, चांगला प्रश्न. थांबा ना जरा, जरा थांबा ना. फक्त ऐका, तुम्ही रस्त्याने चाललेला आहात. पण सकाळी की दुपारी? का? नाही, दुपारी असेल तर टोपी घालायला, ऊन असतं ना. हो हो, मी पण गॉगल लावेन, माझ्याकडे मस्त गॉगल आहे. नाही नाही, प्रश्न वेगळा. एवढं फक्त लक्ष. बुलेट घेऊन येऊ का? कशाला? चालत जा, काटा एवढं कुठे चालत जाणार उन्हात आणत? हा ते पण आहे. तुम्ही बुलेट आणणार असेल तर मला डबल सीट घेऊन जाल काय? अरे थांबा ना जरा, थांबा ना, मला बोलू द्या ना रे, मला सांगू द्या ना तुम्हाला उदाहरण. सॉरी सर सॉरी. चिडायचं कसं नाही, शांत कसं राहायचं, मानसिक स्वास्थ्य कसं जपायचं हे सांगण्यासाठी मला चिडावं लागतंय. काय विरोधाभास आहे हा? असं समजा तुम्ही वेगवेगळ्या रस्त्यावरनं चाललेला आहात. अरण्या, हं? तू कुठल्या रस्त्याला राहतो? मी MG रोडला. काय सांगतो? हो. मी SP रोडला. हं. मॅडम, तुम्ही कुठल्या रोडला? मी आता गोखले रोडला चालते. मग माझ्या जवळ SP रोडला. हो. मग संध्याकाळी याल काय SP रोडला? नकाडू कॉफी पिऊया आपण. चालेल ना, कॉफी पिऊ शकते. चालेल मग. हो. हा? चल. मग माझ्याकडे टेम्पो आहे, माझ्या टेम्पोने चला चला, सगळं. हा? चला. गोखले रोडवर या बरं. काढाल का? म्हणजे कसं- वेताळाला घेऊया. हो.